रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये येणारा खास अवयव आपला तो म्हणजे फुफ्फुस. आणि मग फुफ्फुस काय करते? श्वास घेते श्वास सोडते, श्वास घेते श्वास सोडते. बरं श्वास घेऊन करते काय रे? त्याला काही काम नाही का? कशाला घेते? तर त्या श्वासामधला ऑक्सिजन रक्तामध्ये मिक्स करण्यासाठी श्वास घेते. मग आता तुम्ही म्हणताल बाहेर येताना काय येते? तुम्हाला माहित आहे वातावरणामध्ये फक्त 21% ऑक्सिजन आहे, बाकीचं नायट्रोजन आणि इतर वायू, कार्बन डायऑक्साईड आहे, आर्गॉन आहे. 21% घेतला, आता राहिले किती? 79% राहील का शिल्लक? मग 79% आपल्याला बाहेर टाकावं लागेल ना, रक्तामध्ये मिक्स होत नाही ते. मग 21% रक्तात मिक्स करते, उरलेलं बाहेर टाकते. पुन्हा घेते 21% मिक्स करते, पुन्हा बाहेर टाकते. अशी प्रक्रिया दिवसभर रात्रभर आपली चालू राहते का? सगळ्यात मेन पार्ट कोणाचं? रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये